नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा जो आहे तो भिजवलेला घेतलेला आहे. तर आता पाव किलो इतका हा साबुदाणा आपण रात्रभरासाठी भिजत ठेवला होता आणि चांगला भिजून सुद्धा झालेला आहे. अगदी मऊसूत साबुदाणा तयार आहे. आता गॅसवरती पातेलं ठेवून जितका आपण साबुदाणा घेतला त्याच पातेल्यानं आपण ह्या ठिकाणी 2 पातेली इतकं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण शेंदूर टाकलेलं आहे. उपवासासाठी बनवत असेल शेंदूर टाका, नाहीतर मीठ टाकलं तरी चालते. 1 चमचा इतके आपण जिरे टाकून घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची ठेचून टाकली तरी सुद्धा चालते किंवा लाल तिखट टाकलं तरी सुद्धा चालते. पण ह्या ठिकाणी मी काहीच टाकलेलं नाही आहे, कारण फक्त आपण ह्या ठिकाणी जिरे आणि मीठ टाकलेलं आहे. आणि जो आपण भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो टाकून द्यायचा आणि चांगली उकळी येऊ द्यायचं. उकळी आल्यानंतर आता आपल्याला पुढचा एक पदार्थ टाकायचा आहे आणखीन. आता ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतलेले आहेत. बटाटे जे आहे ते आपण फक्त एकच घेतला आहे, कारण खूप मोठा बटाटा असल्यामुळं आपण एकच घेतला आहे. ह्या ठिकाणी 2 किंवा 3 घेतलं तरी सुद्धा चालते. आता वरची साल काढून घ्यायचे. साल काढून झालं की आपण छोट्या खिसणीच्या साईजनं आपण हे खिसून घेणार आहोत. सर्वात लहान साईजची खिसणी आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि पूर्ण बटाटा आपल्याला असंच खिसून घ्यायचा आणि पाण्यामध्ये खिसायचं जे की लाल पडणार नाही. आता ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा खिसून झालेला आहे. खिस आपला चांगला एकदम भरपूर असा खिस निघालेला आहे आणि हा खिस जो आहे आपल्याला आता पाणी काढून टाकून पिळून घ्यायचं आहे, जे की पाण्यामध्ये स्टार्च आहे ते पूर्ण निघून जातील. आता ह्या ठिकाणी आपण पूर्ण बटाटा जो आहे तो चांगला असं पिळून घेतलेला आहे. त्यात आपल्याला पाणी बिलकुल ठेवायचं नाही, कारण आपण साबुदाण्यामध्ये सुद्धा अगोदर पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे बिलकुल पाणी टाकायचं नाही. फक्त आपण ह्या ठिकाणी खीस जे आहे ते पिळून घेतलं आहे. ते खीस पूर्ण आता ह्या ठिकाणी आपण हे जो साबुदाणा आपण शिजवायला ठेवला आहे त्यामध्ये आता हे खीस टाकून द्यायचं आहे. कमी वेळामध्ये कमी कष्टामध्ये भरपूर असे पापड बनवून तयार होतात. ज्यांना पापड वाफवून करण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी अगदी छान पर्याय आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये भरपूर असे आपण हे पापड करू शकतो. आता ह्या ठिकाणी बटाट्याचा खीस सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आपला आणखीन एक आता साबुदाण्याला एक उकळी अगोदर आलेली होती. आता दुसरी सुद्धा उकळी आपल्याला आणखीन येऊ द्यायची, कारण आपण आता कच्चा बटाटा ह्या ठिकाणी टाकलेला आहे. एका उकळीमध्ये बटाटा जो आहे खीस चांगला उकळला जातो आणि पीठ सुद्धा चांगलं शिजलं जातं. आता पीठ आपल्या ह्याची कसं सवळ खायचं, की घट्टसर व्हायला सुरुवात झाली की आपला गॅस बंद करायचा आहे आणि 2 मिनिटाकरता थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण ह्याचे पळी पापड टाकणार आहोत. जास्तीचं पण गरम टाकायचं नाही किंवा जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही. जास्त थंड झालं तर पण घट्ट होऊ शकतात. आता ह्या ठिकाणी पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं, जे की आपल्याला पापड टाकण्यासाठी पसरणार नाही याची काळजी घ्यायची. टाकल्यानंतर पळीनं आपलं पापड जे आहे ते चांगलं तयार व्हायला पाहिजे, इतकं आपण थंड करून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी मोठी अशी गॅलरीमध्येच मी पॉलिथिन टाकून घेतलेली आहे. तुमच्याकडे चांगलं ऊन असेल तर तिथं टाकलं तरी सुद्धा चालते. आता पळीनं छोटे छोटे आपल्याला असं पापड टाकून घ्यायचं. लहान मोठ्या आकारात कुठल्याही आकारात टाकलं तरी सुद्धा चालते. जास्त आपल्याला पळी फिरवायची नाही, फक्त टाकायचं आणि थोडंसं पळी टेकवायचं. लगेचच पापड जे आहे मोठं होतं, कारण पीठ आपलं पाहू शकता ह्या पद्धतीनं बनवलेलं आहे. त्यामुळे पापड बनवण्यासाठी वेळ लागत नाही. फटाफट आपण पहिलं पापड टाकून 15 मिनिटांमध्ये भरपूर असे पापड आपण हे बनवू शकतो. मदतीची सुद्धा कोणाची गरज पडत नाही. एकटे आपण हे जरी बनवलं भरपूर असे पापड बनतात. आता पूर्ण पापड जे आहे ते आपण आता ह्या पद्धतीनेच टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने सर्व पापड जे आहे ते बनवून झालेले आहेत. एक दिवसाकरता असं वाळवून आपल्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कडकडीत उन्हाला चांगले पापड जे आहेत वाळवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मी एक दिवसाकरता उन्हाला ठेवून कडकडीत पापड वाळवून घेतले. पापड अगदी छान वाळलेले आहेत. तुम्हाला पाहताच लक्षात येत असतील, अगदी मस्त अख्खा साबुदाणामधला दिसत आहे. आता आपल्याला तळून पाहायचं की पापड किती पट फुलू शकतं. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल टाकून घ्यायचे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण पापड टाकलेले आहे. पापड तळण्यासाठी सुरुवातीला थोडा वेळ लागतो, कारण साबुदाणा असल्यामुळे साबुदाण्याचे कुठलेही पदार्थ तळण्यासाठी थोडे वेळ लागतात. थोडंसं उलटं टाकून आपल्याला चांगले पापड तळून घ्यायचं आहे. पांढरा शुभ्र अगदी मधला खीस सुद्धा दिसत आहे. छान खुसखुशीत आपले हे पापड बनलेले आहेत. आपल्याला असेच एकदम पापड आणखीन तळून पाहायचे. मोत्यासारखा साबुदाणा फुलत आहे. अगदी छान आपला लसलशीत असा मोत्यासारखा साबुदाणा जो दिसला की अगदी छान खायला सुद्धा खुसखुशीत पापड लागतात. तुम्ही एक वेळेस ही पद्धत नक्की ट्राय करा, सर्वांनाच आवडेल. वर्षभरासाठी आपण हे पापड स्टोअर करून ठेवू शकतो. अगदी 15 मिनिटात बनवा आणि वर्षभर खात राहा असे पापड आहेत. नक्की ट्राय करा. आता पापड तुम्हाला मी तळून तर झालेले आहेत. तुम्हाला हे पापड मी तळून सुद्धा दाखवेन की किती खुसखुशीत पापड तळून होतात.
तोडून सुद्धा पाहिलेला आहे. अगदी खुसखुशीत हलके फुलके पांढरे शुभ्र आपले पापड बनून तयार झालेले आहेत. तर हे पापड तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा